दरम्यान माहितीच्या सरकारमधील काही मंत्र्यांमुळे सातत्याने सरकारची बदनामी होतीये। याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला। सरकारमधील अशा वादग्रस्त मंत्र्यांना अद्दल घडवण्याचं आव्हानच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। मंत्र्यांच्या भानगडी वादाचा धडा, फडणवीसांच्या प्रतिमेला त्यांच्यामुळे तडा, वादग्रस्त मंत्री आमदारांवर ठाकरेंचा हल्ला, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सल्ला। तो हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे काम आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेला सल्ला। शेंद्रा एमडीसीतील जमिनीच्या वादात अडकलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार निवासमधील कॅन्टीनला बॉक्सिंग रिंग बनवणारे कॅन्टीन केसरी आमदार संजय गायकवाड, वारंवार वादग्रस्त विधान करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्यासारखे काही मंत्री आमदारांमुळे वारंवार विरोधकांना टीकेची संधी मिळते। त्याचवेळी ठाणे घोडबंदर ते भाईंदर या महामार्गावरती बोगदा आणि उन्नत मार्गासाठीच्या 3000 कोटींच्या कामाचं कोर्टाच्या ताशेऱ्यांनी रद्द करण्यात आलेलं कंत्राट, या आणि अशा अनेक वादग्रस्त कारभारांवरती निशाणा साधत अशा भानगडी, लफडी, कुलंगडी मोडीत काढण्याचा सल्ला सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला। हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधीच स्पष्ट करतो। हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे काम आहे। म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते। हे सगळे जे काय चाललेलं आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत। या सर्व वादग्रस्त नेत्यांमुळे आणि कामांमुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची बदनामी होत असल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे। सहकारी मंत्र्यांचे प्रकार फडणवीसांच्या प्रतिमेला तडे देणारे असल्याचं ठाकरेंना वाटतंय। पण ठाकरेंचा हा सल्ला भाजपाला काही पटताना दिसत नाहीये, कारण भाजपाने ठाकरेंच्या सल्ल्यांची खिल्ली उडवल्याचं दिसतंय, ज्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्रजींना एके दिवशी आव्हान केलं होतं आपण की एक तर तू रहेगा नाही तर मी राहीन, आणि आता आपण देवेंद्रजींना सल्ले द्यायला लागलात। हा किती मोठा विरोधाभास। त्यामुळे बरं त्यातून पुढे म्हणतं की हा टोमणा पण नाही, म्हणजे आपण टोमणे देतं हे एक अर्थाने कबुली केली। एक गोष्ट मात्र नक्की झाली, या निमित्ताने आपलं मुसलमान प्रेमही दिसून आलं, अतिशय आपुलकीने मुसलमानांनीही संदेश पाठवले, हे आपण मुलाखतीत म्हटलं। एकूणच मुलाखत वैचारिक गोंधळाची कालची आणि आजची गोंधळात गोंधळ असणारी आहे, हे नक्की। सुस्पष्टपणा आहे सगळ्याच्यात। गोंधळ काय तुमचा गोंधळ आहे, भ्रष्टाचार करत नाही म्हणायचे सगळे भ्रष्टाचारी भरलेले आहेत। साधन सुचिताच्या गोष्टी करतात, सगळे साधन सुचिता हरवलेले आहेत। तुमचेच लोक माता भगिनीवर अन्याय अत्याचार करतात, तुमचेच लोक गुंडागर्दी करतात, तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात, तुम्हीच भ्रष्टाचारांना सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे। गोंधळ कोणाचा आहे, तुमचा आहे का आमचा आहे? लोकप्रिय योजना आणि लोकाभिमुख कारभाराचं आश्वासन देत महायुतीने सर्वोच्च विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे। पण काही नेत्यांच्या कुरघोड्या आणि वादांमुळे सरकारची बदनामी होतीये, यात सत्यता आहे। अजूनही नेत्यांची विधानं आणि कृत्यांचा वाद थांबत नाहीये। त्यामुळे देवेंद्र फडणवीस ठाकरेंचा सल्ला मानतात की नेत्यांचे वाद सुरूच राहतात, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांच्याशी झालेल्या एकत्रित मोर्चानंतरच्या भविष्यातील युतीबाबत भाष्य केलंय। आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं कोणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात। आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या युती संदर्भातील चर्चांवर केलं। दरम्यान मी राज ठाकरेंशी कधी थेट चर्चा करू शकतो, फोन करू शकतो, असंही ते म्हणाले। राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। काय अडचण काय? अडचण काय?
म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, हम्म. आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाही आहेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला, आणि आम्हाला तरी. तर युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. की आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल, इतर भाषिकांना सुद्धा, हम्म. आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोललेत, आणि इतर भाषिक सुद्धा, हिंदी वगैरे गुजराती सुद्धा, अच्छा किया आपने. तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो. कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो. यात पोटसूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय. पण मला नाही होईल, ज्यांचं उठलं त्यांना विचारा. हम्म. आणि मी त्यानंतर आनंदाकडे बघतोय, मी त्यानंतर- पॉझिटिव्ह बाजू बघतोय. सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे. हो नक्की. दरम्यान ठाकरे ब्रँड संपल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. ठाकरे ब्रँड चाललेला आहे, मी म्हटलं तो कधीच संपलेला आहे. माननीय बाळासाहेब होते त्यावेळेचा विषय वेगळा होता, पण तुम्ही आम्हाला सोडून 19ला ज्या वेळेला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, सगळे विचारांना तिलांजली दिली बाळासाहेबांच्या, त्यावेळेला तुमचा ब्रँड संपला. असं नाही होत. त्या सांगणं कठीण आहे, तो त्यांचा दोघांचा विषय आहे, त्यांनी ठरवावं.